मित्रांनो, आज आपण निघालोय लोहगडला आणि इथून आम्ही जाणार आहोत आता पिंपरी स्टेशनला. पिंपरी स्टेशनवर आम्ही पकडणार आहे लोकल आणि तिथून पुढं कसं जायचं हे मी तुम्हाला पुढं सांगलच. आता आम्ही एका ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबलोय. आमच्या सोबत आज आहे सोहन. हॅलो. आणि अजून 2 जण आकुर्डी रेल्वे स्टेशनवरून जॉईन होत आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आता आम्ही पिंपरी स्टेशनला आलेलो आहे आणि इथं आम्ही लोकलची वाट बघतो. इथून मालवलीला जायचं आणि मालवलीवरून टॅक्सीज असतात असं ऐकलं आहे. तसं मी 1-2 वेळेस गेलेलो पण आहे, पण बाईक मी तिथं गेलो होतो. आज लोकलनी जातो आहे. तिथून मग आपण टॅक्सी करून पुढं लोहगडला जाऊ. लोहगड आणि विसापूर हे दोन्ही समोरासमोर आहेत, पण आपण आज लोहगड कंप्लीट करू. विसापूर पुन्हा कधीतरी येऊ. किसी ने बहुत खूब कहा है, सफ़र का मज़ा तो दोस्तों के साथ है. म्हणून निमिष आणि शांभवी या दोघांनी आपल्याला आकुर्डी स्टेशनवरून जॉईन केलं. फायनली आम्ही उतरलो आता मालवलीला. मळवली. जय महाराष्ट्र. मालवली हे इंग्लिश नाव आहे, मराठी नाव मळवली आहे. आणि इथून एक साधारणतः 10 किलोमीटर लोहगड आहे. बघू आता कसं जाता येईल. इथून गर्दी तर खूप आहे. फायनली आम्ही डिसाईड केलं की पायीच जायचं. रेकॉर्ड द एक्सप्रेशन्स. सुरुवातीला असे एक्सप्रेशन्स आहे, तिथं पोहोचल्यावर बघा मग कशी होते फेस. अजून दोघांना जागा होती. एक झोपवला असता आपल्या सगळ्यांची मांडीवर आणि एक मागं झोपवलं. काय गाडी आहे ना आपल्याला. माळवलीला तुम्ही उतरले ना तर तिथं अक्षरशः रिक्षावाल्यांचा स्कॅम असतो. सांगायला सांगतात 200 रुपये पर सीट, नंतर ते कमी करून 150 रुपये. म्हणजे त्यांना पण म्हणायला होतं ना की आम्ही कमी केले. बघितलं तर काही जास्त लांब नाही आहे. आधी इथं ट्रॅक्स वगैरे असायच्या तर त्या 50-50 रुपयात नेत होत्या, पण आता रिक्षावाल्यांनी मनमानी सुरू केली आणि 150 रुपये सीट या हिशोबाने ते खालून नेतं. आम्ही थोडी शक्कल लढवली आणि आम्ही थोडं वर आलो. पुलावर आल्यावर तिथं आम्हाला एक रिक्षा मिळाली. तिनं आम्हाला 200 रुपयात बेस कॅम्प नाही, हा कोणता कॅम्प आहे, त्यांनी ट्रेक पॉईंटपर्यंत आम्हाला सोडलं. आणि इथून जवळपास एक 2.5 किलोमीटरवर लोहगड आहे. आणि ट्रेक पॉईंट म्हणजे इथून सगळा ट्रेकच आहे. पूर्ण घाटाचा रस्ता आहे हा. आणि त्याचं म्हणणं आहे की इथून पुढे रिक्षा जात नाही. काय म्हणलं तर रिक्षावाला, धक्का नाही टिक्का नाही, डायरेक्ट बुक्का लागतो. त्यांनी धक्का म्हणता धोका दिला आम्हाला. कसा वाटला स्कॅम? सोबत हा आहे सोहन, जालन्याचा सुपरस्टार म्हणता येईल याला. थँक्यू. हा आहे निमिष, अंबडचा सुपरस्टार. ही शांभवी, अंबड मधली हिरोईन. हिरोईन रुपाली, बीडची डॉन.
चहा आणि बिस्किट सुरू. एक स्टॉप आवश्यक असतो. मी पण हो. चालणार कसे काय मग काय तर बघा बरं. चाललंच नाही फायदो नंबर. गोल्डन वर्ड्स. दम लागतो. मग काय चहा म्हणजे कसं असतं की चालायला परत हे येतं. मग काय घेऊन का काकांना सोबत. त्यांचा धंदा मी सांभाळते. रुपाली, तुम्ही म्हणलं होते वरती रेनकोट भेटेल म्हणून आम्ही खाली घेतलं. या ट्रेकसाठी तू नवीन शूज घेतले, काय म्हणणं आहे तुझं? माझ्या शूजला आज मुहूर्त मिळाला. पण या शूजचा साठी तर मी ट्रेकला आले. पण आता ह्या शूजचा जो कलर आहे तो तुझ्या नजरेमध्ये टिपून ठेव, कारण वापस जाऊस तर हा कलर राहणार नाही. कदाचित माझ्या शूजचा तसा कलर होऊ शकतो. मग काय, आधीच तू मळवलीला आलेली आहे, तुझे शूज पण मळणार आहेत. जाऊ दे, मी धुवून घेईन. आम्ही उगवतीच्या प्रहाराला मालवलीला आलो. हे बघ, माळवली का मळवली का मालवली, कोणाचंच भावना दुखवायच्या का MVL. आम्ही इथेच आमची जिरवली आणि एक गाडी वापस वळवली. आता गाडी फिरवली आणि पुन्हा चाललो लोहगडवरली. मी काय बोलली ते तुला कळली? एकदम कळली. तुम्हाला आमची स्टोरी कळली? मग तुझं नाव पण सांगून दे. ही आमची रुपाली. इथे आमची गाडी थोडीशी अडकली. त्यांनी छान वळवली, एकदम छान निभावली. काकांनी गाडी खूप छान वळवली. आणि शिवाली आवली पोहली. तू मी आवली लावली पोहली. मी सांगू, ही सांगती. मी सांगू, नाही तर मी सांगणार होती. मित्रांनो, जर तुम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर लोहगडला यायचा विचार करत असाल तर आता मागं तुम्ही बघू शकता, लोहगड सकाळी 9 वाजता उघडतो, संध्याकाळी 5 वाजूस्तर असतो. तर त्या हिशोबाने तुम्ही येण्याचा प्लॅन करा. आणि जसं समजा तुम्ही ट्रेननी येत असताल, लोकलनी येत असताल, तर मालवली हे स्टेशन आहे, तिथं तुम्हाला उतरावं लागेल. तिथून उतरल्यावर तुम्हाला आधी रिक्षा दिसतील. तुम्ही थोडं पुढं या, ब्रिज क्रॉस करा आणि तुम्हाला तिथून ज्या टॅक्सी असतात त्या मिळतील. ते तुम्हाला रिजनेबल फेअरमध्ये लोहगडच्या पायथ्यापर्यंत घेऊन येतील. तुम्हाला जर लोहगडला व्हिजिट करायचं असेल, लोहगड फिरायला यायचं असेल, सकाळी लवकर निघा, फिरत फिरत या, 9 पर्यंत इथे या आणि 9ला तुम्ही वर जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. आता बाकीचं आपलं काय राहील, कसं राहील, हे आपण वर गेल्यावरच तुम्हाला सांगू, हळूहळू एक एक गोष्ट. गडावर जाण्यासाठी 25 रुपये ऑफलाईन तिकीट आहे. समजा तुमच्याकडे कॅश असेल तर 25 रुपये तिकीट, आणि जर तुमच्याकडे ऑनलाईन असेल तर तुम्हाला 20 रुपये तिकीट लागेल पर पर्सन. तिथं स्कॅनर आहे, ते स्कॅन करावं लागेल तुम्हाला. One, 2, 3. पहिल्यांदा आलीस लोहगडवर, कसं वाटते तुला? मस्त वाटतं, एकदम रिलॅक्सिंग. नजारा एवढा सुंदर आहे, असं वाटतं की ढगामध्ये आलं. आजूबाजूचं काहीच स्पष्ट असं नाही, आणि मी असं म्हणते की मी एवढं दिवसात का नाही आले, एवढं जवळ असलं.
अवश्य भेट द्यायला पाहिजे. मी नाही खूप आलो. सुंदर ठिकाण. मी नाही आलो. हो तेच. सुमारे 2000 वर्षांचा इतिहास असलेला आपला लोहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 मध्ये ताब्यात घेतला. ते म्हणतात ना, जर तुम्हाला इतिहास, निसर्ग आणि शौर्य यांचं त्रिकूट जर पाहायचं असेल तर नक्की लोहगडला भेट द्या. आणि म्हणून युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांमध्ये आज लोहगडाचा समावेश केलेला आहे. हसता हसता खेळता खेळता कधी मुसळधार पाऊस आला, कधी आम्हाला उशीर झाला आणि कधी आमच्या मोबाईलच्या बॅटरीज ड्रेन आउट झाल्या, हे आम्हाला कळालंच नाही. अशा या गोड आठवणीत आजचा व्लॉग इथंच थांबवतो. भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.